मॅच्युरिटी म्हणजे काय? तर मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता. तरी मॅच्युरिटी प्रत्येक माणसामध्ये एका स्पेसिफिक एजमध्ये येत असते. प्रत्येकाची वयं वेगळी असतात मॅच्युरिटी येण्याची, पण मॅच्युअर हा माणूस होत असतो. पण खरी मॅच्युरिटी माणसाला कधी येते माहिती आहे? 2 प्रसंगांमध्ये. एक तर जेव्हा माणूस पोरका होतो तेव्हा, आणि जेव्हा तो उपरा असतो तेव्हा. तर पोरका होणं म्हणजे काय? तर जेव्हा आपल्या आईवडिलांचं छत्र जे असतं आपल्या डोक्यावरचं, ते कायमचं निघून जातं. म्हणजे आपले आईवडील जेव्हा आपल्याला सोडून जातात, देवाघरी जातात, तेव्हा आपल्या पाठी त्यांचा सपोर्ट राहत नाही. कसं असतं, आईवडील असताना आपण कितीही मोठं झालो आणि आपण आपला संसार जरी सांभाळत असलो तरी आपल्याला एक आईवडिलांचा सपोर्ट असतो आणि आपण थोडंसं त्यांच्यावर विसंबून असतो की हां, काही जबाबदारी आपल्या आईबाबा सांभाळतील किंवा सांभाळतातही ते. त्यामुळे आपल्याला एक सपोर्ट असतो त्यांचा. त्यामुळे आपण एकदम निर्धास्त असतो की माझे आईबाबा माझ्यासोबत आहेत. काही जबाबदारी आपण त्यांच्यावर थोड्याफार छोट्या मोठ्या टाकतोय. पण जेव्हा आईबाबा आपल्या आयुष्यातनं कायमचे निघून जातात ना, त्यावेळेला आपल्यात खरी मॅच्युरिटी येते. आपल्याला माहिती पडतं की आता सगळं मलाच सांभाळायचं आहे. माझी फॅमिली आता पूर्णपणे माझ्यावर विसंबून आहे. त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने मानसिकरित्या खऱ्या अर्थाने आपण मॅच्युअर होतो. आईबाबा असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतात, अरे हे शिक, ते शिक, हे कर, ते कर. तेव्हा आपण इग्नोर करतो. पण आईबाबा गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते की मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे नंतर आईबाबा गेल्यानंतर आपल्याला आहे त्या परिस्थितीत मॅच्युअर व्हावंच लागतं आणि आपल्याला घराची जबाबदारी किंवा सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्याच लागतात. आणि दुसरं म्हणजे उपरा माणूस जेव्हा होतो तेव्हा. तर उपरा होणं म्हणजे काय? की जेव्हा आपण आपलं शहर, आपलं घर सोडून बाहेर पडतो, नवीन शहरात जातो, नवीन ठिकाणी आपण जातो, कोणी शिकण्यासाठी जातं किंवा कोणी नवीन नोकरीसाठी जातं, तर त्यावेळेला त्याची पूर्ण फॅमिली त्याच्यासोबत नसते. त्याची कोणीच माणसं त्याच्यासोबत नसतात. त्याला गाव नवीन असतं, शहर नवीन असतं, आजूबाजूचा परिसर नवीन असतो आणि त्या नवीन ठिकाणी त्याला ॲडजस्ट करायचं असतं. त्याला एकट्याला सगळं सांभाळायचं असतं. स्वतःची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावर असते. त्याला स्वतः जर शिकण्यासाठी गेलं असेल तर स्वतःचं शिक्षण स्वतःच घ्यायचं असतं. स्वतःची राहण्याची सोय करायची असते. तिकडे आपली माणसं, आपलं घर काहीच नसतं. त्यावेळेला माणूस खऱ्या अर्थाने मॅच्युअर होतो. जर नोकरी करणार असेल तर त्याला स्वतःच्या राहण्याची सोय करावी लागते. स्वतः पैसे कमावून सगळ्या गोष्टी त्याला सांभाळायला लागतात. त्याची फॅमिली मेंबर्स कोणीच त्याच्यासोबत नसतात. त्यामुळे तो आपोआपच त्यावेळेला मॅच्युअर होतो. त्याला माहिती असतं की सगळं आपल्याला आपलंच करायचं आहे. आपणच आपलं सगळं आपल्याला करायचं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तो त्यावेळेला मॅच्युअर होतो. तर अशा प्रकारे या 2 प्रसंगांमध्ये ना माणूस खऱ्या अर्थाने मॅच्युअर होतो. आता कसं आहे ना की आईवडील असताना आणि आईवडील नसताना माणसाची परिस्थिती कशी असते माहिती आहे? त्यावेळेला जेव्हा आपण पोहायला शिकतो ना, ते आपल्याला पोहता येत नसतं. त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल, आम्ही लहान असताना जायचो तर पोहताना आपण भेळा बांधून पोहायचो. एक सपोर्ट आपण बांधायचो आणि मग पोहायचो, जर आपल्याला पोहता येत नसेल तर. जर तुम्हाला पोहता येत नसेल आणि जर तुम्हाला म्हणजे तो आपण भेळा बांधतो तो बांधला नाही आणि तुम्ही पाण्यात पडलात तर तुम्ही कासावीस होता, तुम्हाला पोहता येत नसेल तर. म्हणजे आता बघा, कधीतरी समज तुम्ही पाण्यात पडलात चुकून, अचानक तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये पडलात आणि तिकडे आजूबाजूला कोणी तुम्हाला वाचवणारं नसेल आणि तुमचा सपोर्टही तुमच्यासोबत नसेल भेळा, तर त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की आता मला वाचायचं आहे, म्हणजे मला जीव वाचवायचा आहे. त्यावेळेला तुम्हाला हातपाय मारावेच लागतात. जर तुम्हाला पोहता येत नसेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतात आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी. कारण तुम्हाला माहिती आहे की आता जर मला जीव वाचवायचा तर मलाच प्रयत्न करायचे, माझ्याकडे कुठलाच सपोर्ट नाही आहे. तर असा आपल्या आयुष्यातला सपोर्ट आहे ना, आपले आईवडील असतात. जेव्हा आपले आईवडील आपल्या आयुष्यातनं जातात ना, तर आपली अवस्था त्या माणसासारखी होते ज्याला पोहता येत नाही आणि त्याचा सपोर्टही त्याच्याजवळ नसतो. त्यावेळेला त्याला एकटंच कसंही करून स्वतःला सर्वाईव्ह करायचं असतं. तर आपले आईवडील जे असतात ना, ते आपल्या आयुष्यात असं भेळ्याचं काम करतात, म्हणजे आपल्या सपोर्टचं काम करतात. जसं आपल्याला पोहता येत नसेल आणि आपण जेव्हा पाण्यात जातो त्यावेळेला आपण जो भेळा बांधलेला असतो तो आपल्याला वाचवत असतो किंवा त्यामुळे आपण पोहत असतो त्या पाण्यामध्ये. त्यामुळे आपल्याला माहिती असतं की आपण सेफ आहोत. तशा प्रकारेच आपले आईवडील असतात ना, ते आपल्या आयुष्यात जोपर्यंत असतात ना तोपर्यंत आपल्याला कसलंच टेन्शन नसतं, आपल्या जीवाला धोका नसतो. मीन्स काही टेन्शन आली, काही प्रॉब्लेम झाले तर आपले आईवडील त्या प्रॉब्लेममधून आपल्याला बाहेर काढतात, कशाही प्रकारे बाहेर काढतात. पण त्यांचा एक सपोर्ट आपल्या पाठी असतो. ते आपल्यापर्यंत बरीचशी टेन्शन येऊ देत नाहीत. ते आपल्याला खूप सपोर्ट करतात आणि आपणही अगदी बिंदास असतो. काही प्रसंग आलेच दुःखाचे किंवा संकटाचे तर त्यावेळेला आपल्याला माहिती असतं आपले आईबाबा आहेत तर काहीतरी मार्ग काढतीलच. तर अशा प्रकारे आपल्या आईवडिलांना आपल्या आयुष्यात खूप मोठी सपोर्ट सिस्टीम असतात. त्यामुळे जोपर्यंत आईवडील आहेत ना तोपर्यंत त्यांना जपा.
आणि ते सांगतील तसं त्यांच्याप्रमाणे ऐका आणि शिकून घ्या त्यांच्याकडनं सगळं. म्हणजे ते गेल्यानंतर आपल्याला काही त्रास होणार नाही. ती मॅच्युरिटी आहे ना, ती आधीच आणा. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण आईवडील असतात ना, तेव्हा आपल्याला काही त्रास झाला, आपल्याला काही चिडचिड झाली, तर आपण ते सगळे आपल्या आईवडिलांवर व्यक्त करतो. इनडायरेक्टली आपण त्यांना सगळं त्यांच्यावर राग काढतो, सगळं करतो. पण ते आपल्याला कधी रिॲक्ट होत नाही. कधीतरी चिडतात आपल्यावरती, पण तरी आपलं सगळं सहन करतात. आपले आईवडील असतात ना, ते आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतात, निरपेक्ष प्रेम करतात. ते कधी आपल्याला ओरडले किंवा काही गोष्टी बोलल्या तरी ते आपल्या भल्यासाठीच असतात. पण त्यावेळेला आपल्याला फार वाईट वाटतं की माझ्या आईवडील मला असं का म्हटलं आहे. पण ते आपल्याला ते गेल्यानंतर त्याची जाणीव होत आहे. आपण इनडायरेक्टली त्यांना ते असताना दुखवतोय, त्यांचं मन आपण दुखवतो. पण ते जेव्हा आपल्या आयुष्यातनं निघून जातात ना, त्यावेळेला आपल्याला त्याची जाणीव होत आहे. त्यामुळे जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांना जीव लावा आणि त्यांच्याकडनं सगळं शिकून लवकर मॅच्युअर व्हा. आईबाबा आयुष्यातून जातात ना, त्यानंतर बाकी माणसं आपल्या आयुष्यात असतात. आपले नातेवाईक असतात, आपले मित्रमैत्रिणी, मुलं मुली सगळे आपल्या आयुष्यात असतात. पण जे आईवडील प्रेम करतात ना, ते अगदी निखळ प्रेम असतं. त्यामुळे जोपर्यंत आईबाबा आहेत तोपर्यंत त्यांना जपा आणि लवकर मॅच्युअर व्हा. तरी आपलं आयुष्य म्हणजे एक भवसागर आहे आणि आपले आईवडील म्हणजे त्या भवसागरातनं आपल्याला पोहायला शिकवणारा आपला भेळा आहे. तर जोपर्यंत आईवडील आहेत ना, तोपर्यंत पोहायला शिकून घ्या. म्हणजे सगळं काही शिकून घ्या. म्हणजे आईवडिलांच्या रूपाचा भेळा, आईवडील रूपी भेळा आपल्या आयुष्यातला, सपोर्ट आपल्या आयुष्यातला जेव्हा आपल्या आयुष्यातनं निघून जाईल ना, त्यावेळेला जर आपण पोहायला शिकून घेतलं असेल ना, तर आपल्याला हा भवसागर पार करायला जास्त त्रास होणार नाही. म्हणून जोपर्यंत आईवडील आहेत ना, तोपर्यंत पोहायला शिकून घ्या. म्हणजे सगळं शिकून घ्या, मॅच्युअर व्हा. म्हणजे नंतर तुम्ही स्वतःला वाचवू शकाल या भवसागरातनं आणि स्वतःला तुम्ही टिकवू शकाल या भूतलावर किंवा तुमच्या आयुष्यात. त्यामुळे जोपर्यंत आईबाबा आहेत तोपर्यंत सगळं शिकून घ्या आणि मॅच्युअर व्हा.